ठिबक सिंचनाची जर सर्वात मोठी अडचण असेल तर ती आहे ती चोकअप होऊन जाते. म्हणजे ते थेंब थेंब पाणी जे पडतं ना ते बंद होऊन जातं आणि ते बंद झालं म्हणजे ती ठिबक बदलवावी लागते. तर हे ठिबक चोकअप होऊ नये म्हणून मी याच्या आधी भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला समजावल्या होत्या. तुम्ही त्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर आमच्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. पण आज एक नवीन ट्रिक तुम्हाला सांगतोय की काय होतं की तुमचा पाण्याचा जो सोर्स आहे ना हा जमिनीचा खाली आहे. तिथून पाणी मोटरने वर येतं, पाईपलाईनमध्ये येतं, पाईपलाईनमधून तुमच्या ठिबकच्या नळ्यांमध्ये जातं आणि नळ्यांमधून बाहेर पडतं. पण आता समजा मोटर बंद झाली तर पाणी रिटर्न निघून जातं आणि तुमच्या पाईपलाईनमध्ये व्हॅक्यूम तयार होते. ती व्हॅक्यूम तुमच्या नळ्यांमध्ये जाते. म्हणूनच बऱ्याच वेळा तुमचा पाईपमध्ये आता जमा होतो, आवडला जातो किंवा तुमच्या ठिबकचं जेव्हा बंद होते तेव्हा फुसफुस आवाज येतो. मग आता हे व्हॅक्यूम जर क्रिएट झालं तर बाहेरच्या हवामध्ये जाण्यासाठी एकच छिद्र तुमच्या नळ्यांना आहे, ते म्हणजे तुमचं ड्रिपर. आणि तिथे बनलं आहे चिखल, कारण तिथून पाणी पडत होतं. तर हा चिखल जर त्या हवेसोबत मध्ये गेला आणि तो जातो तर तुमचं ड्रिपर चोकअप होऊन जातं. मग तुम्ही कितीही भारी फिल्टर बसवलेले असो, कितीही नियोजन केलेलं असो, कितीही महाग ठिबक केलेली असो, पण ह्या एका कारणामुळे तुमची ठिबक खराब होते. म्हणूनच याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर जी सबलाईन असते ठिबकची तिच्यावर एअर वॉल लावणं जरुरी असतं. त्या एका एअर वॉलमुळे 400-500 रुपयाच्या एअर वॉलमुळे तुमचं लाखो रुपयाची ठिबक वाचते. तर ठिबक सिंचन, स्प्रिंकलर किंवा इतर गोष्टींबद्दल अशा महत्त्वाच्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.